नमस्कार. माही शिवण क्लासमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीत आणि सविस्तर माहितीसह. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर 40 साईज आहे, तर त्यासाठी लागणारे माप आहे: पूर्ण उंची 14, मागचा गळा 9.5, पुढचा गळा 5.5, शोल्डर 5.5, छाती 40, बाही 6, दंडघेर 7, मुंढा 6, कंबर 36 आणि गळारुंदी. एवढे माप पेपरवरती कशी टाकायचे आहेत तर ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर हा मी पेपर घेतलेला आहे. या पद्धतीत पेपर घेतलेला आहे. तर याच्यामध्ये मागचा आणि पुढचा असे दोन्ही भाग या पेपर मध्ये काढायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर ब्लाउजची उंची टाकायची. तर ब्लाउजची उंची 14 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजेच पूर्ण उंची 15 घ्यायची आहे. बरोबर इथं 15ला 1 पॉइंट द्यायचा. तसंच या बाजूला पण 15ला 1 पॉइंट द्यायचा. आणि हे खालची बाजू सरळ अशी जोडून घ्यायची. आता इथं वरी शोल्डरचं माप टाकायचंय. तर 40 साईज आहे, तर त्याच्यासाठी शोल्डर मी 5.5 इंच, इथं 5.5 इंच घेणार आहे. आणि आता मुंडा 6 इंच घ्यायचा आहे. 6 इंचवर 1 पॉइंट द्यायचा. आणि हे अंतर चेक करायचं. 5.5 जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच हे अंतर आलं पाहिजे. इथं बरोबर इथं आता हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. तसंच या बाजूला पण मुंड्याचं जेवढं माप घेतलेलं आहे तेवढंच इथं घ्यायचंय. 6 इंचवर 1 पॉइंट द्यायचा. आणि इथून एक अशी रेषा घ्यायची. तर इथं अर्धा इंचवर 1 पॉइंट द्यायचा. आणि हा पॉइंट इथं वरती जोडून घ्यायचा. आता इथं गळारुंदी टाकायची. तर इथं मी गळारुंदी 2.5 इंच इथं घेतलेली आहे. 2.5 इंचवर 1 पॉइंट द्यायचा. आणि पुढच्या गळ्याची काही जी उंची असेल ती घ्यायची. इथं तुम्ही तिथं मी 6 घेतलेली आहे. आता इथं गळारुंदी वापस टाकायची. 2.5 इंच गळारुंदी टाकलेली आहे. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी इथून इथं 1 इंचवर 1 मार्किंग करायची. आणि इथून अर्धा इंचवर 1 मार्किंग करायची. आता 40 साईज आहे, तर ते 40 साईजचा चौथा भाग इथं टाकायचा आहे. तर त्याचा चौथा भाग 10 इंच, 10 इंचवर 1 पॉइंट द्यायचा. आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायची. इथं मी 1.5 इंच घेतलेली आहे, तर मी इथं 2 पण घेऊ शकता. आता इथं खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. तर कंबर आहे 36, तर त्याचा चौथा भाग 9 इंच,
तर 9 इंचवर एक पॉइंट द्यायचा आणि 1 इंच टक्ससाठी घ्यायचा आहे आणि पुढे 1.5 इंच घ्यायचा आहे शिलाई मारण्यासाठी. आता हे जोडून घ्यायचं. इथं अगोदर इथं मुंड्याला आकार देऊन घेऊयात. आता इथे गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा. तर आता इथं खाली क्रॉस पट्टीचं माप टाकायचंय. इथं 2.25 इंचवर एक मार्किंग करायची ह्या साईडला आणि ह्या साईडला पण 2.25 इंच वर एक मार्किंग करायची. आता हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे. आता इथं वरी इथून 1 इंचवर एक पॉइंट द्यायचा आणि इथं छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 40 साईज आहे, त्याचा 10वा भाग 4 इंच. आता इथून क्रॉस पट्टीला आकार द्यायचा. आता इथं शिलाई मार्जिनची ही रेषा सोडून इथून कटोरीसाठी 3 इंचवर एक पॉइंट द्यायचा अशा पद्धतीत. आता इथं 2 इंचवर एक पॉइंट द्यायचा इथं आणि या बाजूला वरती 1 इंचवर एक पॉइंट द्यायचा. आता कटोरीला आकार द्यायचा इथून. तरी पुढची मार्किंग झालेली आहे. आता हे कट करून घ्यायचं. आता याचे इथून मध्यातून इथून कट करून घ्यायचं. हे दोन्ही भाग अलग करून घ्यायचे. आता ही क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. समोरचा गळा आपण कट करून घ्यायचा. कटोरी काढून घ्यायची. आता हा समोरचा मुंडा इथून कट करायचा.
तर ही पुढच्या भागाची कटिंग झाली. आता कटोरी कशी वाढवायची ती पुढे दाखवणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर अगोदर मागच्या भागाची कटिंग करून घेऊयात. तर इथं गळारुंदी टाकायची, जी समोरच्या भागाला घेतलेली आहे तीच इथं गळारुंदी घ्यायची, इथं 2.5 इंच. आणि गळ्याची उंची जे काय असेल ती घ्यायची. इथं मी 10.5 इंच इथं घेतलेलं आहे. आता इथं खालच्या बाजूला 3 इंचवर एक पॉईंट दिला इथं. आता एक बॉक्स तयार करून घ्यायचा. इथं तुम्ही डिझाईन पण टाकू शकता तुम्हाला हवी तशी, किंवा गोल पण ठेवू शकता. ते तुम्ही गोल गळ्याचा आकार देणार आहे. ते कट करायचं. तर इथं मागचा टक्स कसा टाकायचा ते बघा. त्या साईडनं 1.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा आणि हा पॉईंट सोडून याचा मध्ये काढायचा आहे. एक पॉईंट द्यायचा आणि इथं मागच्या पार्टीचा टक्स टाकून घ्यायचा आहे. इथं 4 इंच वर एक पॉईंट दिला, एक रेषा ओढून घ्यायची. तसंच ह्या बाजूला 2.5 इंच, ह्या बाजूला अर्धा इंच. आता हा वरती जोडून घ्यायचा. तरी मागच्या भागाची पण कटिंग झालेली आहे. तरी आता साईडला ठेवूयात. आता बाहीची कटिंग करून घेऊयात. तर हा अशा पद्धतीने बाहीसाठी पेपर घेतलेला आहे. तर आता इथून बाहीचं माप टाकायचंय, जे काय असेल ते. तर इथं मी 6 इंच बाही आहे, तर त्याचं मी 6 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच, म्हणजे पूर्ण बाहीची उंची 6.5 इंच घेतलेली आहे. तर ही बाही अस्तर ब्लाउज साठी वापरायची आहे, त्यासाठी अर्धा इंच घेतलेला आहे. तर आता ही खालच्या बाजूनं सरळ करून घेते, ही सरळ रेषा अशी. आता इथं 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. इथं पण 3 इंचवर एक पॉईंट द्यायचा. सरळ रेषा जोडायचं. आता ह्या रेषा, तर आता या रेषेवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं पॉईंट दिला आणि पुढे 1 इंच जास्त घेतलेला आहे. आता ही रेषा पूर्ण
अशा पद्धतीत ही करायची, टेप मोजायची आणि याचा मध्ये घ्यायचा आहे. आता इथं वरी सरळ रेषेत जोडायचं. तसंच आता खाली दंडगेर टाकायचा आहे. जी काय असेल ती इथं टाकून घ्यायचा दंडगेर. इथं दंडगेर 7 आहे. 7 वर एक पॉईंट दिला आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायची. तर 2 इंच मी घेतलेली आहे. आता हे जोडून घ्यायचं. आता इथं वरच्या बाजूला 1 आणि 2 इंचवर एक पॉईंट द्यायचा. तसंच या बाजूला 1 इंचवर एक पॉईंट द्यायचा. आता इथून बाहीला आकार द्यायचा आहे. आता दुसरा आकार पण इथून देऊन घ्यायचा. तर बाहीचा आकार दिलेला आहे. तर ही बाही कट करण्याची खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही पण बाही कट करा आणि ही बाही तुमच्या ब्लाउजला कमी पडणार नाही. बरोबर परफेक्ट ब्लाउजला ही बाही होणार. त्यासाठी अशा पद्धतीत तुम्ही पण बाहीची कटिंग करून बघा. तर आता हे खोलायचं आणि हा दुसरा आकार पण कट करून घ्यायचा. बघा, बाहीला आकार खूप सुंदर आलेला आहे. ही बाहीची कटिंग झालेली आहे. आता कटोरी कशी वाढवायची ती तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी हा पेपर घेतलेला आहे. तर या पेपरवरती ही निघालेली कटोरी ठेवायची आहे. तशी याची मार्किंग करून घ्यायची दुसऱ्या पेपरवरही. आहे तसं मार्किंग करून घ्यायची. आता हे साईडला ठेवायचं, याचं काही काम नाही. आता इथं वरच्या बाजूनं इथं अर्धा इंच वरी जायचंय या साईडला आणि ह्या साईडला पण अर्धा इंच पॉईंट द्यायचं इथं. आता ह्या साईडला 1.5 इंचवर एक पॉईंट द्यायचा. इथून पर्यंत एक असं रेषा ड्रॉ करून घ्यायची. आता इथं कटोरीला आकार देत जायचे अर्धा इंचवर. बरोबर अर्धा इंच अंतर आलं पाहिजे. इथं खाली अर्धा इंच यायचे. आता इथून एक अशी सरळ रेषाशी ओढून घ्यायची आणि आता ह्या रेषेचा मध्ये काढायचा आहे.
मोजून घ्यायची, बरोबर टेप असा फोल्ड करून घ्यायचा, मध्ये एक पॉइंट द्यायचा आणि हा पॉइंट इथं खालच्या बाजूला असा घ्यायचा आणि इथून तर आता इथून खालच्या बाजूला 1.5 इंच वर एक पॉइंट द्यायचा त्या साईडला. आता हे इथून जोडून घ्यायचं, अशा पद्धतीत. तर इथं 40 साईज आहे, त्यासाठी इथं 3 इंच कटोरीचा टक्स घेतलेला आहे. तसंच या बाजूला 1.5 इंच आणि ह्या बाजूला पण 1.5 इंच. आता हे जोडून घ्यायचं. आता ही दोन्ही रेषा मोजून घ्यायच्या, बरोबर आहेत का. 3 आणि 1 रेषा. आता ही पण रेषा मोजून घ्यायची. इथं कमी आहे तर बरोबर जेवढी तिकडं आहे तेवढीच इथं ही पण रेषा करून घ्यायची. तर इथून या पद्धतीत जोडायचं आणि इथून अशा पद्धतीत. आता कटोरीची आपली पूर्ण मार्किंग झालेली आहे. कट करून घेऊ आता कटोरी. तर 40 साईजची कटोरी पण तुम्हाला कशी वाढवायची तर ती वाढवून दाखवलेली आहे. आणि ही कपड्यावर ठेवून ही पेपर कटिंग कपडा ठेवून कपडा कट करायचा आहे. फक्त याच्यामध्ये काय बदल करायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर इथं तर ह्या बाजूला इथून अर्धा इंच या साईडला इथं वाढवून घ्यायचं आहे. तसंच इथं खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे. बाकी आहे तसं ठेवून कपडा कट करायचा आहे. तर ही मी आज तुम्हाला 40 साईजची पेपर कटिंग दाखवलेली आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 40 साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.